शिवराय, आत्ता आपण शंकेश्वर मंदिर करायला चाललो आहे. हे आहे साकुर्डे गाव, म्हणजे जेजुरीपासून अगदी जवळ आहे साकुर्डे गाव. या साकुर्डे गावात असलेलं शंकेश्वर मंदिर हे पहा, हे आता आपल्याला बोर्ड दिसलेला आहे. आणि आता इकडनं आपल्याला जायचं आहे शंकेश्वर मंदिर करायला. चला पाहूया. आता आपण एक नवीन ठिकाण, अपरिचित ठिकाण असलेलं तुम्हाला दाखवणार आहे. जुनं मंदिर आहे हे. शंकेश्वर मंदिरच्या बाजूला असलेली ही डोंगर रांग बघा. आपल्याला अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे. पावसाळ्यात जर आलात तर आपण खूपच सुंदर असं ठिकाण आहे पावसाळ्यात. आता जाऊया आपण शंकेश्वर मंदिराकडे. शंकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला हा पहा असा छोटासा घाट आपल्याला पार करावा लागतो. आणि नंतर आपल्याला मंदिर येईल. हे समोर सगळी डोंगर रांग आणि या इथं वरती आल्यानंतर शंकराचं मंदिर आहे शंकेश्वर. जाऊया आता तिकडे. आपण मंदिराकडे आलेलो आहे आणि आता आपण पाहूया शंकेश्वर मंदिर. विरगर पण आहेत तिथं समोर. विरगर पण दाखवतो तुम्हाला. आणि शंकेश्वर मंदिर. जय शिवराय. आत्ता आपण आलेलो आहे साकुर्डे या गावी. आणि साकुर्डे गावात या ठिकाणी असलेलं हे समोर जे आपल्याला दिसत आहे शंकरेश्वर मंदिर, हे आपण पाहण्यासाठी आलेलो आहे. तर संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराची माहिती देत आहे. हे मंदिर कधी आहे, याचा कुठला कालखंड आहे आणि या ठिकाणी अजून काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देत आहे. तर शेवटपर्यंत आपण व्हिडिओमध्ये राहा, जेणेकरून आपल्याला या शंकरेश्वर महादेव मंदिराची, आपल्याला हे ऐतिहासिक असं मंदिर आहे, या मंदिराची मी तुम्हाला संपूर्ण माहिती आता मी देत आहे. चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा. संपूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे समोर आपल्याला शंकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि मंदिरात प्रवेश करण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी विरगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे पहा, अतिशय सुंदर अशा या ठिकाणी विरगर आहेत आणि एका पाठीमागं अशा एका लाईनीत ठेवलेल्या आहेत. विरगरचा मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो. सगळ्यात पहिल्या विरगरच्या या ठिकाणी सगळ्यात खाली जे असतो विरगर म्हणजे काय तर नेहमी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वीर पुरुषाला आलेलं मरण, त्यामुळं हे आहेत विरगर या ठिकाणी. आणि आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊया आणि मंदिर पाहूया. मला त्या ठिकाणी विरगर दाखवलेली आहे. आणि थोडंसंच पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सतीशिळा सुद्धा पाहायला मिळत आहे. हे पहा, या ठिकाणी एकाच दगडामध्ये 2 सतीशिळा दाखवलेल्या आहेत. म्हणजे 2 सती गेलेल्या आहेत. त्या दोघा सतींचं या ठिकाणी आपल्याला ही सतीशिळा आपल्याला पाहायला मिळत आहे. नेहमी मी माझ्या विरगरमध्ये मी तुम्हाला या विरगरचं महत्त्व सांगत असतो. तसंच या ठिकाणी या सतीशिळाचं सुद्धा सांगतो. या सगळ्यात खालच्या ठिकाणी या ज्या सती गेलेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी आपल्याला हे 2 सती आपल्याला दिसत आहेत. आणि हा वरती हात आहे. हा हात जो असतो तो सतीचा हात असतो. आणि ह्या ठिकाणी वरती आपण पाहत आहात, जसं आपण विरगरमध्ये जसं वीराला मरण आलेलं असतं आणि त्याला शंकराचा मान मिळालेला असतो, शंकराची पूजा करत असतो. पण या ठिकाणी आपण हे पाहत आहात सतीशिळेमध्ये असं या ठिकाणी काही पाहायला मिळत नाही. हे पहा, ही पण या ठिकाणी असलेली सतीशिळा आणि ह्या बाजूला असलेली ही विरगर. या ठिकाणी आपल्याला ही शंकराची पिंड दिसत आहे. त्याच्यावरती आपल्याला चंद्र सूर्य, म्हणजे यावत चंद्र सूर्य, जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वी तरावरती आहे तोपर्यंत या वीराची ख्याती राहील, असं या विरगरचा अर्थ असतो. आपण सतीशिळा बघितलेली आहे. आणि आता आपण शंकेश्वर मंदिराकडे जात आहोत आतमध्ये. आता शंकेश्वर मंदिरात मुख्य आपला प्रवेश होणार आहे. त्या अगोदर आपल्याला या ठिकाणी नंदी मंडप पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नंदी महाराज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि समोरच आपल्याला महादेवांची पिंड आतमध्ये आहे. आणि मंदिरात जाण्याच्या अगोदर आपल्याला डाव्या बाजूला या ठिकाणी गणरायाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, गणेश. आणि आता आपण मुख्य मंदिरात जाऊया आणि महादेवांचं दर्शन घेऊया. हे पहा, हे वरती असलेला हा शिखर. आणि आता आपण मुख्य मंदिरात जाऊया. या ठिकाणी आहे कासव. आणि आता आपलं मुख्य मंदिरात प्रवेश होत आहे. महादेवांची पिंड आता आपण इथं पाहणार आहोत. चला तर आतमध्ये जाऊया.
महादेवांची दर्शन घेऊया या ठिकाणी। अतिशय सुबक अशी महादेवांची या ठिकाणी ही पिंड आहे, हे पहा। आता मुख्य मंदिर पाहून आपण बाहेर आलो आहे आणि आता मंदिराची आपण प्रदक्षिणा मारूया। आणि हे पहा, हे गोपूर, हे मंदिराचं असलेलं शिखर, याला गोपूर म्हटलं जातं। आणि हे पहा, आता आपण पूर्ण मंदिर पाहूया या ठिकाणी काय आहे काय नाही तुम्हाला दाखवतो पाठीमागचं सगळं फिरून। हे मंदिराची रचना या ठिकाणी आपण पाहत आहात, इथं दाखवतो तुम्हाला। हे पहा, हे मंदिर अतिशय सुंदर असं हे शंकरेश्वर महादेव मंदिर आहे, जुनं आहे। फक्त याचा जीर्णोद्धार करून जे आत्ता आपल्याला गोपूर जे दिसत आहे ते फक्त नवीन केलेलं आहे, परंतु मंदिर जुनं आहे। आणि आता हे मंदिर पाहून अजून इथं पुढं अजून एक शंकराचं मंदिर आहे, ते सुद्धा आता पाहायला जाऊया आपण आणि संपूर्ण दाखवतो तुम्हाला मी। चला तर आता माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा। शंकेश्वर महादेव मंदिर, हे मंदिर साकुर्डे या गावी आहे। साकुर्डे गाव हे तालुका पुरंदर व जिल्हा पुणे या ठिकाणी आहे। पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ असलेले शंकेश्वर महादेव मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि निसर्गरम्य असं ठिकाण आहे। हे मंदिर पुणे जिल्ह्यातील सासवड शहरापासून अंदाजे 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या साकुर्डे या गावाजवळ डोंगराळ भागात वसलेले आहे। मंदिर घनदाट झाडीने वेढलेले असून अतिशय शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आहे। असे मानले जाते की या ठिकाणी महादेवांनी खंडोबाचा अवतार धारण करून मणिमल्ल राक्षसाचा वध केला होता। जय शिवराय। आत्ता आपण या ठिकाणी हे शंकेश्वर महादेव मंदिर बघतोय आणि समोर कुठलं कोरेश्वर, हे समोर कोरेश्वर आहे आणि इथूनच पुढे गेल्यानंतर कुठलं रामेश्वर, शंकेश्वर, कोपेश्वर आणि रामेश्वर असे 3 मंदिर या ठिकाणी आहेत। आणि या मंदिराच्या बाजूला हा जो रस्ता दिसतोय, या रस्त्याने सरळ पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या डोंगरामध्ये आपल्याला उमाजी नाईक यांची या ठिकाणी गुहा आहे। त्या ठिकाणी वरती थोडंसं अडचणीचा भाग आहे। खरं तर आज आम्हाला जायचं होतं, पण आत्ता आम्ही नाही जाऊ शकत। पुन्हा कधी आल्यानंतर त्या ठिकाणी नक्कीच जाऊ आणि ते ठिकाणसुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी। आत्ता आपण जाऊया पुढं, कोपेश्वर मंदिर बघू, नंतर रामेश्वर मंदिर बघूया। चला, 3 मंदिर आहेत। आता आपण शंकेश्वर मंदिर पाहून आलो आहे आणि आता कोरेश्वर मंदिर आहे। या कोरेश्वर मंदिरमध्ये असलेली ही महादेवांची आपल्याला या ठिकाणी पिंड पाहायला मिळत आहे। हे पहा, महादेवांची पिंड